सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 160 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. फायनली स्वीटी आणि आर्यनच्या फर्स्ट नाईट सेलिब्रेशनला सुरुवात झाली आणि त्या अख्ख्या रूममध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार झालं. आर्यनने त्याला मदहोश करणारं त्याचं आवडतं गाणं लावलं आणि एक एक असे तिचे ते हेवी दागिने काढून ठेवायला सुरुवात केली. सर्वात आधी आर्यननं तिची बिंदी काढली आणि हळूच तिच्या कपाळावर किस केला. तसंच स्वीटीने खूप लाजून तिचे डोळे मिटून घेतले आणि नंतर त्यानं तिच्या कानातल्या त्या हेवी इयरिंग काढल्या आणि तिच्या दोन्ही कानावर आळीपाळीने किस केला. आणि आता स्वीटीनं खूप खूप लाजून पुन्हा तिची मान वळवली. मग पुन्हा त्याला तिच्या नाकातली ती गोल मोठी नथनी त्यानं काढली आणि तिच्या गालावर किस केला. मग आता आर्यननं तिच्या हातामधल्या सगळ्या बांगड्या काढल्यावर हातावर सुद्धा किस केला आणि तिच्या गळ्यामधला तो हेवी हार काढण्यासाठी तो तिच्या गळ्यात पडला आणि त्यानं तिचे दोन्ही हात मागे घेतले. स्वीटीला आता त्याला तशीच मिठी मारावी असं वाटत होतं, पण तिला तो इतका जवळ असतानाही स्वतःवर कंट्रोल केलं आणि तशीच स्तब्ध बसली. कारण आजची रात तर सुहागरात होती. सुहागवाली रात मतलब आर्यनची रात. मग सगळं त्यानंच करायचं म्हणून ती शांत होती. आणि आता आर्यनने तिच्या पायावरून हळूच तिचा तो वर्क केलेला घागरा बाजूला काढला आणि तिच्या नाजूक गोऱ्या पायांचं दर्शन त्याला झालं. त्यानं तिच्या पायावर हळूच किस केला आणि पैंजणसुद्धा काढून टाकलं. आता कोणत्याही दागिन्यांशिवाय फक्त मंगळसूत्र घातलेली स्वीटी त्याच्या समोर होती. पण त्यानं त्याच्या ओठांची मोहर प्रत्येक दागिन्यांच्या ठिकाणी सोडली होती आणि स्वीटी खूप सुंदर दिसत होती. लज्जा हा एकमेव दागिना आता तिच्याकडे होता. आणि आता नेक्स्ट स्टेप. त्यानं तिच्या गळ्यावर किस केला आणि हळूवार किस करत करत तो तिच्या ओठांकडे गेला. तिच्या गुलाबांच्या पाकळीसारख्या मुलायम ओठांवरून अलगद त्यानं बोट फिरवलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. स्वीटीने सुद्धा आता ओठ हलवले आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. आता इथपर्यंत सगळं काही नवीन नव्हतं त्यांना. हा रोमॅन्टिक सीन तर त्यांनी खूप वेळा केला होता आणि खरा टास्क तर याच्या पुढे होता. आणि त्यानं स्वीटीला किस करत करत तिच्या चोलीच्या पाठीमागची नाडी सोडली. तसं स्वीटीच्या काळजात धस्स झालं आणि तिने तिचा उजवा हात छातीजवळ ठेवला. आजपर्यंत जी गोष्ट बघायला तो धडपडायचा आणि ती गोष्ट त्याच्यापासून लपवण्यासाठी स्वीटी धडपडायची, फायनली आज ती ओपन होणारच होती. खूप प्रतीक्षा केली होती दोघांनी या क्षणाची आणि आज तो तिचं ऐकणार नव्हता आणि तीही त्याला अडवणार नव्हती. मग त्यानं ती सैल झालेली चोली थोडी खाली सरकवली आणि तिच्या हार्टवर कोरलेलं त्याचं नाव त्याला स्पष्ट दिसलं. स्वीटीची नजर अजूनही लाजून खाली झुकलेलीच होती आणि तो तिच्या हार्टवरच्या त्याच्या नावाकडे फारच सेडिक्टिव्ह नजरेनं बघत होता. आणि तो ती चोली आणखीन खाली खेचणार इतक्यात तिनं ती छातीजवळ घट्ट पकडली. कारण आता यापुढे जायला तिला लाज वाटत होती. आर्यनच्याही लक्षात आलं आणि आता तिने तिचे पीळ देऊन बांधलेले केस पिन काढून मोकळे केले आणि तिचे हातभार लांब केस सरसर खाली आले. आर्यनने आता त्याच्या बोटानं ते केस विखुरले, त्यात हवा भरली, ते फुगले केस आणि मग त्यानं तिच्या दोन्ही बाजूने ते केस पुढे घेतले. म्हणजेच आता चोली काढायला हरकत नव्हती. तिच्या केसांनी बराचसा तिचा छातीचा भाग झाकला जाणार होता. आणि त्यानं चोली काढण्याचा प्रयत्न केला तरीही ती त्याला चोली काढू देईना. आर्यन म्हणाला, स्वीटी आता का लाजतेस? की अजूनही तू मला वेट करायला लावणार आहेस? माझा आता पूर्ण हक्क आहे आणि मी खूप व्याकुळ झालोय तुला स्वतःची बनवण्यासाठी. तू आणि मी एकमेकांना अनोळखी नाही आणि इकडे बघ माझ्याकडे. असं म्हणून त्यानं तिचा चेहरा वरती उचलला आणि तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यानंही तिच्या डोळ्यात पाहिलं. एकमेकांच्या नजरेत दिसत होतं ते आता फक्त
अपार प्रेम. आणि त्या प्रेमालाच आज एक नाव द्यायचं होतं. एकमेकांचं होऊन जायचं होतं, तेही कायमचे, कधीही अलग न होण्यासाठी. इथे जाऊन उंबऱ्यावरूनच आत न जाता कितीतरी वेळा तो आला होता. पण आज नाही. आज त्याच्याकडे मॅरिड लायसन्स होतं आणि त्याला शेवटी प्रवेश मिळणारच होता. मग आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतानाच आर्यननं नेहमीसारखाच खट्याळा दिलखेचक असा तिला डोळा मारला आणि स्वीटी नेहमीसारखीच गालात हसली. आणि तिचं अवघडलेपण थोडं कमी झालं. नाहीतर उगीचच नवरा झालेला आर्यनचं दडपण आलं होतं. आणि त्याच्या आता डोळा मारण्यानं तो पूर्वीचाच आर्यन पागल पियाजी आहे, एकदम खट्याळ, ज्याला ती बोलू शकत होती, मस्करी करू शकत होती असं तिला वाटलं. आणि तिनं खूप गोड हसून त्याला घट्ट मिठी मारली. त्यानंही आता तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या चोलीची उरलेली नाडीसुद्धा सोडून टाकली. आणि तिच्या पाठीवरून अलगद मोरपिसासारखी बोटं तो फिरवू लागला. तसतशी स्वीटी त्याच्या मिठीतच तिच्या शरीराची नाजूक मादक हालचाल करायला लागली. आर्यनचे स्पर्श वाढत चालले होते आणि तिला ते सगळं असह्य होत होतं. आणि तिनं आता न राहून त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि ती डीप, लॉंग आणि हार्ड किस करायला लागली. मग आर्यनसुद्धा पॅशनेटली किस करायला लागला. आणि किस करत करत त्यानं तिचे सगळे केस पाठीमागे टाकले आणि तिच्या उघड्या छातीचा स्पर्श त्याला झाला. तशी तिनं खूप लाजून दोन्ही हाताच्या उंजळीत तिचा चेहरा झाकून घेतला. मग त्यानं तिचा चेहरा पाहण्यासाठी तिचे हात चेहऱ्यावरून दूर करायला सुरुवात केली, पण ती लाजून हात काढत नव्हती. मग त्यानं तिची दोन्ही मनगटं पकडली आणि जबरदस्ती चेहऱ्यावरून हात बाजूला केले आणि ती तशीच गालात हसत, लाजत, डोळे झाकून बसलेली होती. आता त्याला फर्स्ट नाईटची तिची एक ना एक एक्सप्रेशन पाहायची होती. तिची ती शाय आणि लाजरी मुवमेंट त्याला पाहायची होती. म्हणून तो तिला चेहरा लपवू देत नव्हता. आर्यनने आता तिचा एक हात हातात घेतला आणि त्याच्या हृदयावर ठेवला आणि तिच्याही हृदयाची धडधड वाढली. श्वासाची गती वाढलेली, शरीराला कंप सुटलेला, पूर्ण शरीरभर रोमांचकारी लहरी उसळलेल्या. हे सगळं तर सुरूच होतं. आणि आता स्वीटीने पुन्हा त्याच्या हातातून तिची मनगटं सोडवून घेतली आणि त्याच्याकडे पाठ करून तोंड लपवून बसली. तशी तिची गोरी पाठ त्याच्या समोर आली आणि आर्यनने हळूच तिचे सगळे केस पाठीवरून बाजूला केले आणि पाठीवर किस करायला सुरुवात केली. तशी तिची आधीच धडपड करणारी छाती आणखीन जास्त धडधड करायला लागली. आणि त्यानं हळूच तिची नाजूक कमान असलेली कंबर दाबली आणि तिच्या सगळ्या प्रणय भावना उचंबळून आल्या. आणि तिनं पुन्हा तिच्या भावना अनावर होऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आर्यन, आर्यन, आय लव्ह यू. आणि तो गालात हसला आणि तसाच तिला मिठीत घेत म्हणाला, बेबी, लव्ह आहे म्हणून आज आपण इथे दोघे एकत्र आहोत. आणि आता इतकं काय लाजायचं? मला आता वेट होत नाही की अजूनही तू मला थांबायला सांगणार आहेस? स्वीटी लाजून म्हणाली, नाही आर्यन, आज मी तुला थांबायला सांगणार नाही. पण अरे मी काय करू? मला कळतच नाही की मी कशी व्यक्त होऊ. मग त्यानं तिला स्वतःपासून दूर केली, समोर पकडली आणि पुन्हा तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं. तेच बोट पुन्हा स्वतःच्या ओठांवर ठेवलं आणि आता स्वीटीने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं. तेव्हा त्याच्या अंगावर झेप घेऊनच आणि खूप खूप पॅशनेटली किस करायला लागली. त्याचा खालचा ओठ, मग वरचा ओठ, असे आळीपाळीनं ती त्याच्या ओठांचा समाचार घेत होती. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली होती आणि स्पर्शाची भाषासुद्धा सुरू होती. मग स्वीटी आता खूप आतुर झाली होती, मदहोश झाली होती. मग ती हळूच खाली सरकली आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर तिनं तिचं शरीर टेकवलं. आणि आता आर्यन तिला टॉप टू बॉटम किस करत होता. तिला त्याच्या चुंबनाच्या वर्षावाने अंघोळ घालत होता. किस करत करत तो तिच्या बेलीजवळ आला आणि हळूच तिच्या पोटावर किस केला आणि तिने शरीराचा अर्धा भाग मादकपणे वर उंच उचलला. आणि आर्यनने तिथल्याच गुलाबाच्या पाकळ्या घेऊन तिच्या अंगावर वर्षाव करायला सुरुवात केली. आणि जितक्या पण गुलाबाच्या पाकळ्या तिच्या शरीरावर अडकल्या होत्या
तो तोंडानं बाजूला करत होता. त्याच्या ओठांचा स्पर्श आणि उष्ण श्वासामुळे तिला खूप गुदगुल्या होत होत्या आणि ती नुसती पाण्याविना माशासारखी तडफडत होती. आणि तिनं तिची पोझिशन बदलत बेडवर पालथी झाली आणि तिचा इशारा समजून तो तिला पाठीमागून किस करायला लागला. मग त्याच्या चुंबनाच्या वर्षावाने ती पूर्ण न्हावून निघाली आणि मग तिने सरळ होत दोन्ही हात उंचावले आणि त्याला जवळ येण्याचा इशारा केला. आता तिची लाज बऱ्यापैकी गायब झाली होती आणि आर्यनसुद्धा तिच्या मिठीत सामावला. आणि आता ती खाली आणि तो वर होता. मग पुन्हा किस करत करत तो खाली ती वर अशी पोझिशन तयार केली. मग बऱ्यापैकी आणि बऱ्याच वेळा तो खाली ती वर, ती खाली मग तो वर असं करत करत आता दोघेही कमालीचे आतुर झाले होते. आणि आता वेट करणं शक्य नव्हतं दोघांनाही. आणि शेवटी त्यानं त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिच्याही घागऱ्याला हात घातला आणि तो काढून टाकला आणि लगेच तो तिच्या वर आला. त्याच्या शरीराचा तिच्या शरीराला पूर्ण स्पर्श झाला आणि तिचे ओठ कोरडे पडले. पुन्हा तिच्या घशाला कोरड पडली. ती तिच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवायला लागली आणि आर्यननं पुन्हा एकदा तिच्या हार्टजवळ असलेल्या त्याच्या नावावर त्याचे ओठ टेकले आणि एक छोटा लो बाईट केला. तसं तिने उचंबळून छातीचा भाग वर उचलला. मग त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिने फार मादक नजरेनं त्याला इशारा केला तिच्यात प्रवेश करण्याचा. त्यानंही हसून तिच्या कलाकलाने घेत तिला स्वतःची बनवली आणि तसं थोड्याशा वेदनेनं स्वीटीनं बेडशीट घट्ट पकडली आणि एक वेदनेचा हुंकार तिच्या ओठातून बाहेर आला. तसं त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या केसांवरून हात फिरवत तिला धीर द्यायला लागला आणि म्हणाला, स्वीटहार्ट, आर यू ओके? आणि तिनं ती बेडशीट सोडली आणि फक्त हूं असं म्हणत तिने डोळे उघडले तर तो काळजीचा चेहरा करून तिच्याकडेच बघत होता. तिला वेदना झाल्या आणि त्याला नाही आवडलं. पण फर्स्ट नाईट आणि फर्स्ट टाईम आहे म्हटल्यावर एवढं तर होणारच. मग इथून पुढच्या रात्री खूप सुंदर असणार होत्या. मग तिनं पुन्हा गालात थोडं हसत त्याला कंटिन्यू करायला सांगितलं. आर्यन पुन्हा तिला तिची परमिशन घेत म्हणाला, आर यू शुअर? तिने डोळे मिटून त्याला होकार दिला आणि त्यानं पुन्हा त्याचा प्रवास सुरू केला. आता तो यंग, हँडसम आणि हॉट आणि स्वीटीसुद्धा तरुण आणि खूप सुंदर. दोघेही मेड फॉर इच अदर होते आणि एकमेकांच्या तोडीस तोड. आणि आता बराच वेळ प्रयत्न करून आर्यनचा प्रवास सुरू झाला आणि स्वीटीला गोड गोड वाटायला लागलं आणि तिच्या वेदनेनं ग्रासलेल्या चेहऱ्यावर हळूहळू स्माईल आली. आणि आता दोघांच्या हॉटनेसने त्या रूममध्ये जास्तच गरम व्हायला लागलं आणि दोघांचीही शरीरं घाम सोडायला लागली. दोघेही घामाने पूर्ण डबडबले. त्याच्या कपाळावरून ओघळणारा घाम आणि त्याचे थेंब तिच्या अंगावर पडायला लागले आणि स्वीटी त्याच्या प्रणयाच्या वर्षावात न्हावून निघाली आणि चिंब चिंब झाली. तिच्या शरीराची तगमग आता शांत होत होती आणि आता शेवटचा सुखाचा तो परमोच्च क्षण ते दोघेही अनुभवत होते आणि वैवाहिक जीवनातला तो गोड आनंद घेत होते. आणि ज्यासाठी इतकी धडपड सुरू होती, इतकी तगमग सुरू होती, तो क्षण आज आला होता आणि अशा प्रकारे साजरासुद्धा झाला होता. शेवटी दोघांनी एकमेकांचं बनवलं आणि ते सुद्धा कायमचं. मग तो थकून तिच्या कुशीत पडला आणि स्वीटीनं समाधानाने डोळे मिटले. मग थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि समाधानानं हसले. मग ती त्याच्या कुशीत शिरली. दोघांच्याही अंगावर एकच ब्लँकेट ओढून घेतलं आणि बराच वेळ एकमेकांना मिठी मारून ते गप्पा मारत होते. मग ती त्याच्या उघड्या छातीवर बोटाने आय लव्ह यू असं लिहित होती आणि तो तिच्या उघड्या पाठीवर आय लव्ह यू सो मच असं लिहित होता. मग लग्नाच्या दगदगीने ते खूप थकलेले तर होतेच आणि गप्पा मारत मारतच दोघेही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपी गेले. रात्रभर त्यानं तिला सोडली नाही आणि तिनंही त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. आज फर्स्ट नाईट झाली होती आणि आता याहीपेक्षा सुंदर आणि रोमॅन्टिक रात्री त्यांच्या आयुष्यात येणार होत्या.
आणि मग बघता बघता सकाळ झाली आणि खिडकीतून येणारी सूर्याची किरणं स्वीटीच्या अंगावर चेहऱ्यावर आली. तशी आर्यनच्या मिठीतच तिची झोपमोड झाली. तिने डोळे उघडले आणि तिला जाणवलं की तिचं पूर्ण शरीर खूप ठणके मारत होतं, दुखत होतं आणि तिला हलताही येत नव्हतं. आर्यनच्या पुरुषत्वाचा तिनं अनुभव घेतला होता रात्री, आणि तो रात्रीचा सगळा प्रसंग आणि ती खूबसूरत नाईट आठवून ती पुन्हा लाजायला लागली. आणि जितका आत्तापर्यंत तो उतावळा होता तिच्याशी मिलन करण्यासाठी, किती एक्साईट होता तो. तिला तर वाटलं पहिल्या रात्री तो तिचं काहीच ऐकणार नाही आणि त्याला हवं तसं करेल. पण रात्री तितका धसमुसळेपणा आर्यनने अजिबात केला नाही. उलट तिला समजून घेतलं आणि कलाकलाने घेतलं तिच्या. मग तिनं हळूच त्याचा हात बाजूला काढला आणि ती ब्लँकेट बाजूला करून निघणार इतक्यात त्यानं पुन्हा तिच्या कमरेत मिठी मारली आणि तिला खूप जवळ घेतलं आणि उठायचं नाही असं तो तिला म्हणाला. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, अरे खूप उशीर झाला, मला उठू दे ना. आणि आता त्यानं त्याचा हात तिच्या तोंडावर दाबून धरला आणि स्वीटी फक्त ऊ करायला लागली. पण त्यानं काही तिला सोडली नाही लवकर. आणि खाली डायनिंग टेबलवर तन्वी, अर्जुन नाश्ता करत होते. आरूसुद्धा अजून उठली नव्हती आणि अर्जुन आर्यनच्या रूमच्या दिशेने बघत म्हणाला, तनू, तुझी सून अजून उठली नाही वाटतं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, काय लावले तू? तुझी सून ती तुझी सून नाही का? आणि अर्जुन म्हणाला, नाही, ती तर माझी बेटी आहे. आणि तन्वी मान हलवून हसायला लागली. मग इतक्यात अतुलचा फोन आला आणि अर्जुनने फोन घेतला. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, तुमचा हनीमूनचा फीवर उतरला की नाही ते सांगा, आज तरी ऑफिसला याल ना. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, दुनिया में 2 तरह के गधे होते हैं, एक होता है सिर्फ गधा और दूसरे होते हैं अच्छे क्वालिटी के गधे, आणि तू दुसऱ्या कॅटेगरीतला आहेस. तसा अतुल खूप हसला आणि म्हणाला, का सर, तुम्ही मला असं का म्हणाला? नाही म्हणजे गधा तर मी आहेच, पण चांगल्या क्वालिटीचा आहे याबद्दल थँक्यू बरं का सर. तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, गिरे तो भी एक टांग ऊपर, असं आहे बघ तुझं. आणि आता तर अतुल आणखीन जास्त हसायला लागला.